या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अमोल, अर्जुन, रुपाली आणि मोना हे सगळेजण किचनमध्ये जातात आणि मग त्यानंतर अमोल मुद्दाम मोनाला विचारत असतो की मोमा, आज तू नेमका कोणता पदार्थ बनवणार आहे. आणि त्यावर मोना सांगते की आज मी तुम्हा सगळ्यांच्या आवडीचा महाद्या बनवणार आहे, तो सुद्धा एकदम झणझणीत. आणि ते ऐकून सगळेच जण खुश होतात. मात्र अर्जुन आणि रुपाली मुद्दाम मोनाला म्हणत असतात की आम्हाला नाही वाटत तुला महाद्या बनवता येईल म्हणून. त्यामुळे मोना म्हणते की छोटे सरकार, तुम्ही माझा व्हिडिओ काढा, आता बघा मी कसा झणझणीत महाद्या बनवते ते. आणि मग त्यानंतर अमोल मोनाकडून मोबाईल घेतो आणि तिचा व्हिडिओ काढायला सुरुवात करतो. तर मोनासुद्धा अगदी सगळं व्यवस्थितपणे सांगत असते. महाद्या बनवायला कोणकोणती साधनसामग्री लागते हे सुद्धा ती व्यवस्थितपणे दाखवते. आणि मग त्यानंतर ती महाद्या बनवायला सुरुवात करते. तर अमोल सगळं काही ते व्यवस्थितपणे शूट करत असतो. त्यामुळे रुपाली आणि अर्जुन तर खूपच खुश होतात. त्यानंतर मोनाने बनवलेला महाद्या अमोल टेस्ट करतो. त्याला तो खूपच आवडतो. तो मोनाचं खूप कौतुक करत असतो. त्यामुळे मोना तर खुशच होते. आणि मग त्यानंतर अर्जुनही तिला म्हणतो की अगं मोना, आम्हाला सुद्धा थोडा टेस्ट करायला दे. मात्र मोना हसतच म्हणत असते की अर्जुन दादा, तुम्हाला तर असं वाटत होतं ना की मला जेवण बनवता येतच नाही. मात्र अर्जुन म्हणत असतो की सॉरी ग मोना, माझी चूक झाली, पण खरंच या महाद्याचा खूप छान वास येत आहे. आणि मग त्यानंतर तो आणि रुपालीसुद्धा टेस्ट करतात. त्यांना देखील मोनाच्या हातचा तो महाद्या खूपच आवडतो. ते तिचं तोंड भरून कौतुक करतात. त्यामुळे मोना खूप खुश होते. तर दुसरीकडे दीपकचं ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन सुरू असतं. एका इंटरनॅशनल क्लायंटला तो प्रेझेंटेशन देत असतो. आणि मग त्यानंतर जेव्हा त्याचं प्रेझेंटेशन संपतं तेव्हा त्याचा बॉस आणि ते क्लायंट बाहेर जातात. तर दीपक खूप घाबरलेला असतो. हे डील आपल्याला मिळेल की नाही याची त्याला भीती वाटत असते. आणि तितक्यात त्याचा बॉस त्या ठिकाणी येत म्हणतो की दीपक, खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. इतके दिवस आपल्याला हे डील क्रॅक करता येत नव्हतं, मात्र तुझ्या एका प्रेझेंटेशनमुळं हे डील आपल्याला मिळालं आहे. आणि ते ऐकून दीपकचा आनंद तर गगनात मावेनासा होतो. तर त्याचा बॉस त्याचं खूप कौतुक करत असतो. आणि मग त्यानंतर तो दीपकला प्रमोशनसुद्धा देतो. त्यामुळे दीपकचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. तो मनापासून त्याच्या बॉसचे आभार मानतो आणि लगेच घरी जाण्यासाठी निघतो. तर दुसरीकडे घरी सगळेजण गप्पा मारत बसलेले असतात. आणि तितक्यात दीपक पेढ्यांचा बॉक्स घेऊनच त्या ठिकाणी येतो आणि मोठमोठ्याने अमोलला आवाज देऊ लागतो. अमोल पळतच बाहेर येतो. तर दीपक त्याला जवळ घेतो आणि सगळ्यांना सांगतो की मला प्रमोशन मिळालं आहे. आणि ते ऐकून घरातील सगळेच जण खूप खुश होतात, त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात. अप्पी तर पटकन जाऊन दीपकला मिठीच मारते. दीपकने मिळवलेल्या यशामुळे सगळेच जण खूप खुश झालेले असतात. तर दीपक या सगळ्याचं श्रेय अमोलला देत म्हणतो की सकाळी अमोलने मला खरंच खूप पॉझिटिव्ह केलं आणि त्यामुळे मी चांगलं प्रेझेंटेशन करू शकलो. तर अप्पी आणि अर्जुन म्हणत असतात की ते तर आहेच, पण तुझं कामसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. इतके दिवस तुझी मेहनत करत होता, त्याचं अखेर तुला फळ मिळालं. आणि मग त्यानंतर दीपक सगळ्यांना पेढे द्यायला जातो. तर अपर्णा त्याला थांबवत म्हणते की दीपक, सगळ्यात आधी पेढा त्या व्यक्तीला दे जी पेढ्यापेक्षा सुद्धा गोड आहे. आणि ते ऐकून मोनाला अजून खाली मान घालते. आणि मग त्यानंतर दीपकसुद्धा हसतच मोनाला पेढा देण्यासाठी जातो. तर मोना त्याचं मनापासून अभिनंदन करते आणि मग ते दोघेजण एकमेकांना पेढा भरवतात. आणि हे सगळं बघून इतर सगळेजण तर खूपच खुश होतात. अमोल तर हसतच म्हणत असतो की मोमा, आज कोणीतरी खूप खुश आहे ग. आणि ते ऐकून दीपक लाजूनच खाली मान घालतो. त्यानंतर मग तो घरातील सगळ्यांना पेढे देतो. सगळेजण त्याचं अभिनंदन करत असतात. पण तितक्यात मोनाच्या मोबाईलवर खूप सारे नोटिफिकेशन येतात. नेमकं काय झालं आहे हे बघण्यासाठी ती मोबाईल उघडते. आणि त्यामध्ये तिचा व्हिडिओ व्हायरल झालेला बघून तिचा आनंद तर गगनात मावेनासाच होतो. ती म्हणत असते की वंश, बघा ना हे सगळं काय झालं आहे ते. तर बापू आणि कदम तिला विचारत असतात की अगं काय झालं मोना. आणि त्यावर मोना त्यांना सांगते की सकाळी मी छोट्या सरकारांसाठी महाद्या बनवला होता, त्याचा व्हिडिओ त्यांनी अपलोड केला आहे आणि तो सगळीकडे व्हायरल झाला. याच्यावर खूप सारे लाईक्स येत आहेत, कमेंट येत आहेत. आणि ते ऐकून घरातील सगळेच जण खूप खुश होतात. आणि मग अर्जुन हसतच मोनाला सांगतो की अगं मोना, ही सगळी कल्पना ना अमोलची होती आणि आम्ही त्याला मदत केली. आणि ते ऐकून मोना तर खूपच खुश होते. तिचे डोळे नकळतपणे भरून येतात आणि ती सगळ्यांचे आभार मानते. तर स्वप्नील अमोलला विचारत असतो की अमोल बाळा, तुला एवढ्या भारी भारी कल्पना कुठून सुचतात रे. तर अमोल हसतच म्हणतो की मोठे बाबा, त्याच्यासाठी ना विचार करावा लागतो. आणि ते ऐकून सगळेजण हसू लागतात. तर मोना मनापासून अमोलचे आभार मानत असते. तर अमोल तिला म्हणत असतो की मोमा, आता बघ लवकरच तू खूप मोठी स्टार होशील. आणि त्यावर मोनासुद्धा हो म्हणते.
त्यानंतर मग अमोल बाहेर जातो. तो देवाकडे प्रार्थना करत म्हणत असतो की आजोबांची, बापूंची आणि मोमाची मामाची इच्छा तर मी पूर्ण केली. आता फक्त बाबा आणि मोठे बाबा यांची इच्छा अपूर्ण राहिली आहे. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत कर. पण तितक्यात अपर्णा आणि अर्जुन त्या ठिकाणी येतात. त्यामुळे अमोल लपून बसतो. तर अर्जुन म्हणत असतो की अप्पे, आज घरातील सगळेजण किती आनंदात होते ना गं. असं वाटतंय की आपल्या सगळ्यांच्या मनात जो आनंद आहे तो वातावरणातच मिसळला आहे. तर अप्पी म्हणत असते की अगदी खरं आहे अर्जुन. अमोल आपल्यासोबत जरी असला ना तरी खरंच खूप बरं वाटतं रे मनाला. तर अर्जुन म्हणत असतो की हो गं अप्पे, पण आता मला ना त्याची खरंच खूप काळजी वाटते. आपण एकमेकांना धीर देतोय खरा, मात्र डॉक्टरांच्या रिपोर्टमधून जे काही कळतंय ना त्यामुळे माझं मन थाऱ्यावर नाही आहे. तर अप्पे त्याला समजावत म्हणत असते की अर्जुन, हे सगळं साहजिक आहे, मात्र माझा देवावर विश्वास आहे. माहीत नाही का, पण मला आशा आहे की सगळं काही ठीक होईल, तू काळजी करू नको. आणि त्यावर अर्जुन तिचा हात हातात घेत म्हणतो की अप्पे, मी एका टोकाचा आहे आणि तू दुसऱ्या टोकाची, पण तरीसुद्धा आपण दोघेजण एकमेकांना समजून घेत हे घर सांभाळतोय. आणि मग तो अपर्णाचे मनापासून आभारही मानतो. तर हे सगळं अमोल ऐकत असतो. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण चहा नाश्ता करत बसलेले असतात. दीपक तर सकाळी लवकरच कामाला गेलेला असतो, त्यामुळे सगळ्यांनाच त्याचं कौतुक वाटत असतं. आणि मग त्यानंतर अमोल मोनाला विचारत असतो की मोमा, आज तू कोणता व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर मोना सांगते की आज मी मेकअपचा व्हिडिओ अपलोड करणार आहे. मला बघायचं आहे लोकांना मेकअपचा व्हिडिओ आवडतो की नाही. आणि त्यावर अमोलही आनंदाने हो म्हणतो. तर बापू आणि कदम तिचं कौतुक करत म्हणत असतात की मोना, तू तर सगळ्याच विचार करून ठेवला आहेस ग. तर मोना म्हणत असते की हो ना, काल रात्री तो माझा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला, मला रात्रभर झोपच आली नाही. त्यामुळे आता पुढे काय करायचं त्याचा सगळा मी विचार केला आहे. आणि ते ऐकून सगळेच जण मोनावर खुश होतात. तितक्यात मग अर्जुनसुद्धा घरी येतो. तर अमोल त्याला आनंदातच सांगत असतो की बाबा, आज ना आपल्याला मोमाच्या हातचा शिरा खायला मिळणार आहे. त्यामुळे अर्जुनही खुश होतो. त्यानंतर मग अपर्णा ऑफिसमध्ये जाते. तर गायतोंडे तिला सांगत असतात की मॅडम, तुम्ही ज्या काही योजना सुरू केल्या होत्या त्या सगळ्या योजना आता व्यवस्थितपणे सुरू आहेत. कोणत्याही योजनेमध्ये कसलीही अडचण नाही आहे. आणि ते ऐकून अपर्णाला आनंद होतो आणि ती गायतोंडेंना म्हणते की आता लवकरच शासनाने या सगळ्या योजना इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा सुरू करायला हव्यात. आणि ते ऐकून गायतोंडे तिचं कौतुक करत म्हणतात की मॅडम, तुम्हाला एवढं टेन्शन असतानासुद्धा तुम्ही तुमच्या कामाकडे दुर्लक्ष होऊन दिलं नाहीत, हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि त्यावर अपर्णा म्हणते की गायतोंडे, ते तर आहेच, मात्र मला अमोलची खरंच खूप काळजी वाटते, कारण मला आशेचा किरणच दिसत नाही आहे. आणि त्यावर गायतोंडे म्हणतात की मॅडम, असं नाही आहे. आणि मग ते अपर्णाला सांगतात की तुम्ही महिलांसाठी जी योजना सुरू केली होती ना, त्या योजनेमध्ये सहभागी असणाऱ्या सगळ्या महिलांना आपल्या अमोलसाठी देवाकडे प्रार्थना करतायत. आणि त्यामुळे तुम्ही घाबरू नका, ही आदिशक्ती अमोलच्या पाठीशी उभी असल्यावर त्याला काही होणार नाही. आणि ते ऐकून अपर्णा तर खूपच खुश होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अमोलची इच्छा असते की अपर्णा आणि अर्जुनने पुन्हा लग्न करावं, मात्र ते नकार देतात. मात्र त्यानंतर अमोलची तब्येत खूपच बिघडते आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागते. आणि अमोलला लवकर बरं वाटावं म्हणून अपर्णा आणि अर्जुन पुन्हा लग्न करायचं ठरवतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.